सीझन 3च्या पहिल्या एपिसोडची सुरुवात नेमकी तिथून होते जिथे मागील सीझन संपला होता. टॅबी लाईट हाऊसवरून खाली पडल्यावर थेट खऱ्या जगात कॅडमन शहरातील हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येते. तिथे डॉक्टर ब्रॉडी तिला सांगतात की ती 3 दिवसांपूर्वी 2 हायकर्सना जंगलात जखमी अवस्थेत सापडली होती. ब्रॉडी तिला विचारतात की नेमकं तिच्यासोबत काय झालं होतं, पण टॅबीला माहिती होतं की जर तिने मॉन्स्टर किंवा त्या विचित्र टाऊनबद्दल काहीही सांगितलं तर लोक तिला वेड्यात काढतील. त्यामुळे ती शांत राहण्याचा निर्णय घेते. पण कारण ती जखमी अवस्थेत सापडली होती म्हणून हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलनुसार पोलिसांना बोलावलं जातं, जे काही वेळातच तिथं पोहोचणार होते. एकाड आल्यावर टॅबी आधी थोडी शांत असते, पण जसंच ब्रॉडी तिच्या रूममधून बाहेर पडतात टॅबी पटकन आपले कपडे बदलते, विक्टरचा लंच बॉक्स घेते आणि चुपचाप हॉस्पिटलमधून पळ काढते. याचा अर्थ एक गोष्ट निश्चित होती, ते विचित्र टाऊन खरंच अस्तित्वात होतं, कारण तिच्या हातात तो लंच बॉक्स होता जो त्या टाऊनचा मोठा पुरावा होता. ती पडण्याचा प्रयत्न करते कारण तिला या गोष्टीबद्दल कोणालाही सांगता येत नव्हतं. जरी ती बाहेर पडली होती तरी तिला अजूनही जिम, जुली आणि इथनची चिंता होती. बाहेर आल्यानंतर टॅबीला थोड्या अंतरावर व्हाईट बॉय दिसतो, जो तिला पाहून हसत हाय करतो. त्याला पाहून टॅबी त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करते, पण व्हाईट बॉय पटकन एका दुकानात निघून जातो. टॅबी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण ती जसं त्या मुलाला पकडते तसा तो मुलगा वेगळाच निघतो. आधी तो खरोखरच व्हाईट बॉय सारखा दिसत होता, पण अचानक त्याचे कपडे बदलले होते. त्याने वरती पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता, पण खाली फुल पॅन्ट्स होत्या, जे आधीच्या सीनमध्ये नव्हतं. खरं तर तिथे व्हाईट बॉयच होता. हे सगळं पाहून टॅबी लगेचच तिथून निघून जाते आणि टॅबीला व्हाईट बॉय खऱ्या जगात म्हणजे रिअल वर्ल्डमध्ये दिसणे याचा अर्थ असा होता की व्हाईट बॉयची ताकद बाहेरच्या जगापर्यंत पोहोचली आहे, जी खूप विचित्र गोष्ट होती. असो, टॅबी एका मुलीला फोन मागते आणि तिच्या आईला कॉल करते. इतक्या काळानंतर टॅबीचा आवाज ऐकून तिची आई रडायला लागते आणि ती सतत विचारते की जिम, इथन आणि जुली इतक्या दिवसांपासून कुठे होते. टॅबी तिला फक्त इतकंच सांगते की सगळं ठीक आहे आणि तिने काळजी करू नये. हे सांगून ती त्या मुलीला फोन परत देते आणि जवळच्या एका चर्चमध्ये जाते. दरम्यान आपण बॉयडला पाहतो, जो स्वतःची पट्टी बदलत असतो. त्याचवेळी त्याला पुन्हा एक भास होतो, ज्यामध्ये तो स्वतःशीच सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा करत असतो. इतक्यात त्याला इथनच्या ओरडण्याचा आवाज बाहेरून ऐकू येतो. बाहेर जाताच तो इथनला पाहतो, ज्याला मिसेस लू पकडून ओढत असते, कारण इथन टॅबीला शोधण्यासाठी जंगलात जाण्याचा हट्ट करत असतो. त्यावेळी जिम तिथे येतो आणि तो इथनला समजावतो, शिवाय जबरदस्तीने त्याला घरात पाठवतो. जुली ही टॅबीबद्दल जिमशी काही बोलत नव्हती. जिमला हे सगळं योग्य वाटत नव्हतं, म्हणून तो एकट्याने टॅबीला शोधायला जायचा निर्णय घेतो. पण बॉयड त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की त्याने तसं करू नये, कारण कदाचित टॅबी आता जिवंतही नसेल. हे ऐकून जिम खूप चिडतो. तेवढ्या तिथे केनी येतो आणि बॉयड जिमला सांगतो की जर त्याला जंगलात जायचं असेल तर योग्य नियोजन करूनच जावं लागेल. जिमलाही ही गोष्ट पटते. बॉयड त्याला टेंटमध्ये घडलेल्या घटनांबद्दल आणि त्या स्पायडरच्या जाळ्यांबद्दल सांगतो, ज्या त्याच्यासोबत आणि सारासोबत घडल्या होत्या. त्याचं म्हणणं होतं की लाईट हाऊसपर्यंत पोहोचण्यासाठी त्या स्पायडरच्या जाळ्यांमधूनच जावं लागेल. इतकंच नाही तर लाईट हाऊसजवळ एक कड्याचा भाग आहे आणि तिथे दगडांचा परिसर आहे. बॉयड त्यांना सांगतो की जर स्पायडरची जाळी दिसली तर त्याचा अर्थ ती योग्य दिशेने जात आहे. हे ऐकल्यावर केनी जिमसोबत जायला तयार होतो, कारण त्याला वाटतं की जुली आणि इथन जिमलाही गमावू नयेत. जिम आणि केनी निघण्याच्या तयारीत असताना बारच्या आतून काहीतरी फेकलं जातं. आत जाताच त्यांना कळतं की तो जेड होता, ज्याने बारच्या आत दोराच्या मदतीने हवेवर एक सिम्बॉल बनवला होता. जेड त्या सिम्बॉलखाली झोपून त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करत होता, पण काही कळत नसल्यामुळं तो अगदी वेड्यासारखा वागत होता. दुसरीकडे कॉलनी हाऊसच्या आत फातिमा प्रेग्नन्सीमुळे खूप आजारी होती आणि तिला सतत उलट्या होत होत्या. एलिस तिला समजावतो की प्रेग्नन्सीच्या पहिल्या 2 महिन्यांमध्ये
अशा समस्या सामान्य आहेत. त्याचवेळी डोना तिथे येते आणि एलिसला ताबडतोब काहीतरी महत्त्वाचं सांगण्यासाठी घेऊन जाते. इकडे जिम आणि केनीच्या निघण्याची वेळ होते. केनी त्याच्या आईला भेटतो, जी त्याला काळजीपूर्वक जाण्यास सांगते. जिमही इथन आणि जुलीला काळजी घेण्यास सांगतो आणि ते दोघेही निघतात. बॉयड त्यांना जाताना पाहत असतो. तेव्हाच एलिस बॉयडकडे येतो आणि त्याला पिकाजवळ नेतो. तिथे डोना आणि बाकीच्यांना कळतं की सगळ्या फळभाज्या पूर्णपणे सडल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या 1 वर्षाच्या साठाचं नुकसान झालं आहे. गावात सगळ्यांना ही बातमी कळाल्यावर लोक संतापले असतात आणि मिसेस लूच्या घरात जबरदस्ती घुसून भाज्या घेण्याचा प्रयत्न करतात. मिसेस लू त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण कोणीही तिचं काहीच ऐकत नाही. दरम्यान आपण रँडलला पाहतो, जो की एल्मा नावाच्या बकरीला जिवंत मारून खाण्याच्या उद्देशाने तिला घेऊन जात असतो. तेव्हा विक्टर आणि इथन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि रेंडल आणि विक्टर यांच्यामध्ये यावरून वाद सुरू होतो. या वादाच्या दरम्यान रेंडल रागात आपली बंदूक काढतो, पण इतक्यात बॉयड तिथे येतो आणि दोघांना शांत करतो. बॉयड एल्माला घेऊन जातो, कारण त्याला कधीही प्राण्यांना मारून खाणे मान्य नव्हतं, कारण तेच प्राणी त्यांना दूध आणि अंडी देत होते, म्हणून त्या प्राण्यांना ते मारून खाऊ शकत नव्हते. तसेच बॉयडला लोकांच्या मदतीची आवश्यकता होती. रेंडल आणि इतर सर्व लोक यावर थोडे विचार करतात. पुढे बॉयड मिसेस लू आणि डोना यांच्याशी या संदर्भात बोलतो. मिसेस लू त्यांना सांगते की त्यांना विविध ठिकाणी थोडी थोडी पिकं घेऊन पाहावे लागतील, ज्यामुळे त्यांना अधिक उपजाऊ मातीचा शोध घेता येईल. तथापि त्यांच्याकडे प्राण्यांना मारून खाण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. बॉयड या गोष्टीला मान्य करतो, पण इथन हे सगळं बोलणं ऐकतो आणि तो खूप चिंतित होतो. बॉयड त्याला समजावून सांगतो आणि इथनही त्याची गोष्ट समजून घेतो. आता आपण जिम आणि कॅनीला पाहतो, जे जंगलात पुढे जात होते. तेव्हा संध्याकाळ होऊन गेली होती, पण त्यांना कुठेही त्या स्पायडरच्या झाडांचा शोध लागला नव्हता. ते चालताना एका विचित्र आणि भयानक पुतळ्याजवळ थांबतात. थोडं पुढे गेल्यावर त्यांना आणखी पुतळे दिसतात. हे पुतळे पाहून त्यांना काहीही समजत नाही. यामध्ये काही पुतळ्यांवर खिडे वगैरे ठोकले होते, त्यामुळे त्या वुडू डॉल्स असू शकतात, ज्यांचा उपयोग काड्या जादूसाठी होतो. पुढे ते एका छोट्याशा वस्तीच्या ठिकाणी पोहोचतात, जिथे काही काळापूर्वी कोणीतरी राहत होतं. तिथलं वातावरण थोडं विचित्र होतं आणि कॅनीला असं वाटत होतं की ते भटकले आहेत. म्हणून रात्र होण्याआधी ते त्या वस्तीतील एका झोपडीत तावीज लावून थांबण्याचं ठरवतात. ते तावीज लावून रात्री झोपडीत बसले असताना त्यांना बाहेरून राक्षसांचा आवाज ऐकू येतो आणि ते शांत होतात. आता जिमला देखील असं वाटू लागलं होतं की ते चुकीच्या रस्त्यावर जात आहे. त्याला असंही समजलं होतं की टॅबी जिमला घरी एकटी सोडून गेली होती, कारण त्यातील कोणालाही काही झालं तर दुसरा त्यांच्या मुलांची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकेल. म्हणून जिम ठरवतो की ते सकाळी पुन्हा टाउनमध्ये परत जातील. आता पुढे आपण टॅबीला पाहतो, जी थॉमसच्या मरणानंतर पहिल्यांदा चर्चमध्ये आली होती. थॉमस तिचं ते मूल होतं, जो त्यांच्या चुकीमुळे मरण पावला होता. ती कन्फेशन रूममध्ये आपली सध्याची परिस्थिती डिस्कस करते. टॅबी आपल्या कुटुंबासाठी खूप चिंतित होती, कारण ती एका भयानक ठिकाणाहून परत आली होती, परंतु तिचं कुटुंब अजूनही तिथंच अडकलेलं होतं. तेव्हा फादरला काहीच समजत नव्हतं, पण टॅबी त्यांना सांगू इच्छित नव्हती. तिला माहिती होतं की जर ती याबद्दल कोणालाही सांगेल तरी हे लोक तिच्या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीत. या विचाराने ती तिथून निघून जाण्याचा निर्णय घेते, पण फादर तिला थांबवतात, कारण त्यांना टॅबी खूप चिंतित दिसत होती आणि ते तिची मदत करू इच्छित होते. पण टॅबी त्यांना त्या ठिकाणाबद्दल सांगते जिथे ती अडकली होती. पण जसं टॅबीला वाटतं की कुणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही, तसंच फादर तिच्यावर विश्वास ठेवत नाही. ते टॅबीच्या लंच बॉक्सबद्दल विचारतात आणि त्यावर टॅबी विक्टरबद्दल सांगते. फादर समोरच लंच बॉक्स उघडते, ज्यावर विक्टरचा रिअल जगातील घराचा पत्ता लिहिला असतो आणि तो त्या टाउनमध्येच असतो, जे खूप विचित्र असतं. म्हणजेच ती त्या ठिकाणाहून टेलिपोर्ट करून रिअल वर्ल्डमध्ये आली होती आणि जो पत्ता होता तोही सेम शहरातील होता. असो, आता टॅबी त्याच ठिकाणी होती, त्यामुळं ती विक्टरच्या घराकडे जाण्याचा निर्णय घेते. विक्टरच्या घराच्या बाहेर तिची विक्टरच्या वडिलांशी म्हणजे हेनरीसोबत भेट होते. तर विक्टरला आधीच सगळं समजलं होतं का?
आणि त्याला व्हाईट बॉयने सांगितलं होतं का की टॅबी रिअल वर्ल्डमध्ये जाईल? कदाचित यासाठीच विक्टरने तिथे पत्ता ठेवला असावा, किंवा हा एक योगायोग असू शकतो. असो, आता टेबी हेनरीला विक्टरचा लंच बॉक्स दाखवते, ज्यावर हेनरी शॉक होतो. त्यानंतर बॉयड खत्रीने दिलेल्या वाईनचं सेवन करत असताना जेड बाहेर येतो. त्याचवेळी एनिमल हाऊसच्या आत असलेल्या सर्व मॉन्स्टरने प्राण्यांना सोडून दिलं होतं, जे टाउनमध्ये फिरत जंगलात जात होते. ज्यांना पाहून बॉयड ताबडतोब टोनाला घेऊन बाहेर जाऊन त्या प्राण्यांना पुन्हा एनिमल हाऊसमध्ये परत आणण्याचा प्रयत्न करतो. असं वाटत होतं की त्या ठिकाणचे मॉन्स्टर आणि एंटिटीज त्यांच्या समस्यांना अजून वाढवू इच्छित होते. आपल्याला माहीत आहे की त्यांच्याकडे कोणतेही धान्य नाही आणि आता प्राणीही गमावले असते तर ते कसे जगले असते. तेव्हा मिसेस लू त्यांची मदत करण्यासाठी बाहेर येतात. आता ते मॉन्स्टर जेडसमोरच काऊला मारून टाकतात आणि आता त्यांचा प्लॅन जेड आणि बाकी सर्वांना मारण्याचा असतो. त्यामुळे बॉयड मिसेस लू सोबत लवकरच बचाव करण्यासाठी एनिमल हाऊसच्या दिशेने जातो. तेव्हा इथनला अचानक अल्मा बकरी बाहेर फिरताना दिसते आणि तो तिचं रक्षण करण्यासाठी बाहेर जातो, पण जुली त्याला थांबवते. पण गेट उघडं असल्यामुळं घरात एक मॉन्स्टर प्रवेश करते, जे जुली आणि इथनला मारण्यासाठी घरात घुसते. त्यानंतर जुली आणि इथन तात्काळ मागच्या गेटने बाहेर पडून जातात, जिथे सैरा त्यांना पाहते आणि ती त्यांना झुडपांमध्ये लपवून ठेवते, जेणेकरून मॉन्स्टरने त्यांना पाहू नये. तितक्यात रेंडलने देखील सगळं पाहिलं होतं आणि तो सारा, जुली आणि इथनला मदत करण्यासाठी तात्काळ गेट उघडून त्यांना आत घेतो. त्यानंतर विक्टर आणि जेड लवकरात लवकर बारमध्ये जाऊन जास्तीत जास्त प्राण्यांना घेऊन लपून बसतात. याच दरम्यान बॉयड आणि मिसेस लू देखील एनिमल शेल्टरमध्ये पोहोचून गेट बंद करतात. पण आत काही मॉन्स्टर आधीच असतात, जे बॉयड आणि मिसेस लूला पकडून घेतात. असं दिसत होतं की हे सगळं एका प्लॅनिंग प्रमाणे आहे. जसा बॉयड सीझन 2च्या एपिसोड 10 मध्ये जंगलात ओरडून बोलत होता की त्याला ही जागा तोडू शकत नाही, तसंच एक मॉन्स्टर बॉयडच्या जवळ येऊन त्याला एका पिलरला बांधून ठेवतो. मग ते मॉन्स्टर बॉयडला तोडण्यासाठी मिसेस लूला यातना देण्यास सुरुवात करतात, जी बॉयडला पाहत नाही आणि तो रडू लागतो. असं वाटत होतं की बॉयडने या मॉन्स्टरला उकसावलं आहे, ज्यामुळं ते त्याला दाखवण्याचा प्रयत्न करत होते की ते काहीही करू शकतात आणि त्यांना असं करण्यात मजा येते. त्यांना हवं असल्यास ते कोणालाही मारू शकतात. अखेर मॉन्स्टरने मिसेस लूला मारून टाकलं आणि याच गोष्टीवर हा एपिसोड इथे संपतो. एपिसोड 2ची सुरुवात होते, जिथे बॉयडच्या समोरच मिसेस लूला खूप वाईट प्रकारे मारून टाकलं जातं, ज्यामुळं बॉयडला सकाळपर्यंत फारच राग येत असतो. सकाळी जेड बॉयडला बाहेर काढतो आणि बॉयड मिसेस लूला हग करून जोरजोरात रडायला लागतो. मॉन्स्टरनाही बॉयडला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तोडायचं होतं, म्हणून त्यांनी त्याला मारले नाही, तर त्याला आतून तोडण्याचा प्रयत्न केला. आपण आता कॅनीला पाहतो, ज्याला अजून काहीही माहिती नव्हती. त्याने आधीच त्याच्या पित्याला गमावलेलं होतं आणि आता त्याने त्याची आई देखील गमावली होती. पण त्याला एक शोध लागतो. ज्या ठिकाणी तो थांबला होता त्या ठिकाणी एक तलाव होता आणि त्याच्याजवळच खूप साऱ्या ताज्या भाज्या होत्या. त्या भाज्या पाहून केनी आणि जिम खूप खुश होतात, कारण त्यांना माहिती असतं की टाउनमध्ये खाण्याची कमतरता होऊ लागली आहे आणि त्या भाज्यांमुळे त्यांची समस्या सोडवता येईल आणि यामुळे त्यांच्यात आता भांडणही होणार नाही. आता सीन परत टॅबीवर जातो, जिथे हेनरीच्या घराच्या बाहेर टॅबी बेहोश होऊन पडली होती आणि हेनरीने तिला घरात आणले होते. पण टॅबीच्या इंट्रोड्यूर होण्याची भीती होती, म्हणून हेनरीने पोलिसांना कॉल केला होता. पोलीस तिथे लवकरच येणार होते. तेव्हा टॅबी त्यांना सर्वप्रथम त्या टाउनबद्दल सांगते जिथे ती अडकली होती. तसंच ती त्यांना सांगते की विक्टर अजून जिवंत आहे. हे ऐकून हेनरी चांगला शॉक होतो, पण तो अजूनही टॅबीवर पूर्णपणे विश्वास ठेवायला तयार नव्हता. मग टॅबी हेनरीला विश्वास देण्यासाठी त्या सर्व लोकांबद्दल सांगते जे त्या टाउनमध्ये अडकले होते आणि खऱ्या जगात त्यांच्याबद्दल गायब होण्याबद्दल खूप सारे आर्टिकल्स होते. तरीही हेनरीला टॅबीवर पूर्णपणे विश्वास नव्हता आणि फक्त तो तिच्याकडून त्या लंच बॉक्सबद्दल विचारत होता. त्याला असं वाटत होतं की कदाचित विक्टरला तिनेच मारलं असेल आणि आता अनेक वर्षानंतर ती तिथे आली आहे. तेव्हा टॅबी सांगते की ती त्या टावरमध्ये अडकलेल्या मुलांची मदत करण्यासाठी गेली होती, म्हणजेच लाईट हाऊसमध्ये जिथे एका मुलाने
तिला टॉवरवरून खाली फेकून दिलं होतं. हे ऐकून हेनरी चकित होतो आणि त्याला आता टॅबीच्या गोष्टींवर विश्वास बसायला सुरुवात होते. त्यामुळे पोलीस जेव्हा घराच्या बाहेर येतात तेव्हा तो त्यांना सांगतो की त्याला एक मिसअंडरस्टँडिंग झाली होती. त्यानंतर पोलीस तिथून निघून जातात आणि नंतर आपल्याला कळतं की मरिंडानेही हेनरीला कित्येक वेळा त्या अडकलेल्या मुलांबद्दल सांगितलं होतं, ज्यांना ती वाचू इच्छित होती. पण 40 वर्षापूर्वी ती अचानक गायब झाली आणि कधीच परतली नाही. म्हणजेच तिला असे स्वप्न येत होते. हेनरी टॅबीला अजूनही बोलतो की जर ती काही जोक करत असेल तर तसं तिने त्याला सांगावं, कारण तो अशा कुठल्याच आशेवर जगू इच्छित नाही की त्याचा मुलगा विक्टर जिवंत आहे. पण टॅबी त्याला फक्त इतकंच म्हणते की हे सगळं सत्य आहे आणि विक्टर खूप चांगला आहे. तिथे टाऊनमध्ये आता सर्वांना हळूहळू मिसेस लूच्या मृत्यूबद्दल समजलं होतं. ती खूप चांगली स्त्री होती, त्यामुळे सर्वजण खूप दुःखी होते, कारण शेवटच्या दिवशी अनेक लोकांनी मिसेस लूला खूप वाईट वागणूक दिली होती. अचानक विक्टर रागात कुठेतरी जातो, पण तो याबद्दल कोणाला सांगत नाही. तेव्हा बॉयड मिसेस लूचा मृतदेह केनी येईपर्यंत चर्चमध्ये ठेवायचं बोलतात. बॉयडला ते क्षण आठवू लागतात जेव्हा मिसेस लूला मॉन्स्टरने फाडलं होतं आणि ती बॉयडला काहीतरी सांगत होती, पण ते त्याला समजत नव्हतं. त्याचवेळी डोना बॉयडवर रागवते, कारण मिसेस लू त्याच्यामुळेच बाहेर आल्या होत्या. त्यांनी बॉयडला पाहिलं होतं की तो जनावरांना वाचवतोय. पण कुठेतरी डोना आणि बॉयड दोघेही जाणत होते की ते मिसेस लूला किंवा कोणालाही आपण मॉन्स्टर समोर अशी मदत करू शकत नाही. आणि क्रिस्टीला जेव्हा सारापासून याबद्दल माहिती मिळते तेव्हा तीही रडत रडत क्लिनिकवरून टाऊनमध्ये येते. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की इथे बॉयडला देखील ते मॉन्स्टर संपू शकत होते, म्हणजे त्याच्याही जीवाला धोका होताच. तरीही बॉयड खूप घाबरलेला होता. आणि तेव्हा क्रिस्टी त्याला त्या क्षणाची आठवण करून देते जेव्हा साराने इथनवर हल्ला केला होता. आणि क्रिस्टीला असं वाटत होतं की ते सर्व तिचीच चूक होती, पण बॉयडने तिला समजावलं होतं. आणि आता काहीतरी त्याचप्रमाणे बॉयडला देखील वाटत होतं, कारण त्याला जाणवायला लागलं होतं की तो मिसेस लूला मदत करू शकत नव्हता. त्याचवेळी टाऊनमध्ये जिम आणि केनी खुश होऊन भरपूर भाज्या घेऊन येतात, पण टाऊनमधले सर्वजण कॅनीला उदास होऊन पाहत होते. त्यामुळे केनी जवळजवळ समजून जातो. तो डायनरच्या बाहेर जाऊन आपल्या आईला आतून बोलावतो, पण आतून त्याला काहीच आवाज येत नाही. आणि नंतर कॅनी रडत डायनरमध्ये जातो, जिथे क्रिस्टी त्याला सांभाळण्यासाठी येते. केनी तिला विनंती करतो की त्याने तिला पाहण्याच्या आधी क्रिस्टीने त्यांचा मृतदेह सील करावा, कारण मिसेस लूचाही केनीला आपल्या वडिलांसारखा मृतदेह त्या अवस्थेत पाहायची इच्छा नव्हती आणि ती आठवण खूप भयानक होती. यावर क्रिस्टी सहमती देते, कारण ती समजत होती की त्याची स्थिती काय आहे. त्यानंतर ती तिथून निघून जाते. तेव्हाच डायनरच्या रेडिओवर सेलिब्रेशनचं गाणं वाजायला लागतं, जे रेडिओ केनीला प्रोवोक करत होतं. रागात केनी रेडिओ तोडून निघून जातो. म्हणजे इथे जे काही करत आहे तो माणूस किंवा ती एंटिटी अत्यंत डेंजरस आहे, जी लोकांच्या भीतीवर, अपराधीपणावर आणि दुःखावर जीवन जगत आहे. त्याला हे पाहून खूप आनंद होत असावा आणि कदाचित ते मॉन्स्टरच्या माध्यमातून हे सर्व घडवून आणत असावे. आणि मार्टिनचं म्हणणं अगदी खरं होतं. इथे मॉन्स्टरपेक्षाही काहीतरी खूप जास्त भीतीदायक गोष्टी अस्तित्वात आहे. आता जिम घरी पोहोचतो तर जुली त्याच्यावर खूप राग करते, कारण तो रात्री घरी नव्हता आणि काल रात्री त्या दोघांचाही जीव जाण्याची भीती होती. आणि कुठेतरी जुलीला असं वाटत होतं की तिची आई टॅबी जिवंत नाही. त्याचवेळी आपण फातिमाला पाहतो, जिला अजूनही सतत उलट्या होत होत्या. तिथे आज क्रिस्टी उपस्थित नव्हती, म्हणून मरियल फातिमाचा चेकअप करते. फातिमाला सध्या भूक लागत नव्हती आणि तिचं जेवण न खाण्यामुळे हे सर्व घडत होतं. ती फातिमाला बाळासाठी जेवण खात राहण्यास सांगते. आपण फातिमाची स्थिती पाहून समजतो की तिच्यासोबत काहीतरी वाईट घडत आहे. यानंतर जेव्हा ते कॉलनी हाऊसमध्ये परत जातात तेव्हा फातिमाचं लक्ष खराब झालेल्या भाज्यांकडे जातं, ज्यातून तिला खूप छान वास येत होता. म्हणून ती त्या भाज्यांना लपून लपून खायला लागते, ज्यामुळं तिचं पोट भरत होतं. कदाचित असं असेल की तिच्या पोटात जे बाळ आहे त्याच्या कारणामुळं त्या भाज्या सडत असतील, ज्यामुळे त्याला चांगलं जेवण मिळू शकेल. कदाचित त्या आतल्या अस्तित्वाला सडलेलं आणि खराब झालेलं जेवणच आवडत असावं. क्रिस्टी आणि जेड मिसेस लूचा मृतदेह
योग्यरित्या सील करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा सारा एक ड्रेस घेऊन येते जो मिसेस लूला खूप आवडता होता आणि तिची इच्छा होती की मिसेस लूला तिने हाच ड्रेस घालून द्यावा. हे ऐकून क्रिस्टी देखील हे मान्य करते. आता आपण कॅनीला बघतो जो रागात बारमधल्या बऱ्याच बाटल्या घेतो ज्यामुळे तो मॉन्स्टरच्या गुहेमध्ये जाऊन त्यांना जाडून मारू इच्छित होता. तेव्हा बॉयड त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा कॅनी समजत नाही तेव्हा बॉयड देखील त्याला सहकार्य करण्याचा निर्णय घेतो. पण हे सर्व बॉयडने कॅनीला समजवण्यासाठी केलं होतं. खरं तर त्याला हे करणं आवडत नव्हतं आणि जसा बॉयड कॅनीला गुहेच्या बाहेर जाऊन सांगतो की मॉन्स्टरने बॉयडच्या समोर त्यांना मारलं होतं पण बॉयड काहीच करू शकला नाही तेव्हा कॅनी रडायला लागतो. तो मिसेस लूच्या कॅन्टोनीज शब्दांचं पुनरुक्ती करतो जे तिने मरण्यापूर्वी म्हटले होते. तेव्हा कॅनी अजूनही भावूक होतो की त्याच्या आईने मरण्याच्या वेळी देखील बॉयडला सांगितलं होतं की तुम्ही त्याची काळजी घ्या कारण माझ्या जाण्यानंतर तो एकटा होईल. म्हणजेच तो संदेश कॅनीसाठी होता. याचा अर्थ मिसेस लूला मरण्याच्या वेळीही फक्त कॅनीचीच चिंता होती आणि हेच खरं आईवडिलांचं प्रेम असतं. आणि हे ऐकून कॅनी खूपच दुःखी होतो. त्यानंतर बॉयड कॅनीला समजावतो आणि त्याला चर्चमध्ये घेऊन जातो जिथे क्रिस्टी आणि जेडने मेकअप आणि कपड्यांच्या साहाय्याने मिसेस लूच्या मृतदेहाची अवस्था खूप ठीक केली होती. त्याचवेळी जुली साराकडे जाऊन लास्ट डेसाठी तिच्या मदतीसाठी आभार व्यक्त करते. पण जुलीला लास्ट टाइम ज्या ट्रान्स स्टेटमध्ये जाण्याचा अनुभव झाला होता त्यानंतर ती खूपच घाबरलेली होती कारण तिला भीती होती की ती साराचीच तर नकल करणार नाही आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याच लोकांना हानी पोहोचवणार नाही. त्यानंतर सारा तिला दिलासा देते आणि सर्वजण मिसेस लूच्या अंतिम संस्कारासाठी जातात. आता रिअल वर्ल्डमध्ये हेनरीला समजले होते की टॅबी त्या ठिकाणी का आली होती. मग हेनरी टॅबीला त्याच्याबरोबर आपल्या बेसमेंटमध्ये घेऊन जातो जिथे टॅबीला मिरांडा हिने काढलेले अनेक पेंटिंग दिसतात. त्यात 2 पेंटिंग्स खूप जास्त इम्पॉर्टंट होती. एक पेंटिंग होती ज्यात एका व्यक्तीच्या शरीरावर पिवळा कोट होता आणि दुसरी पेंटिंग होती किमोना वुमनची जी नेहमी पाण्यात भिजल्यासारखी दिसत होती. त्यानंतर हेनरीच्या बोलण्यांमधून आपल्याला समजतं की मिरांडा आणि तो खूप जास्त मद्यपान आणि ड्रग्सचं सेवन करायचं. अशी कुठलीच गोष्ट नव्हती जी त्यांनी ट्राय केली नव्हती. परंतु मिरांडा प्रेग्नंट झाल्यानंतर त्यांनी हे सर्व सोडून दिलं. हेनरीच्या 35व्या वाढदिवशी ते दोघे फिरायला गेले होते तेव्हा अचानक मिरांडाला त्या मुलांची आवाज येत होती जी टॅबीलाही ऐकू येत होती. मिरांडा हेनरीला त्या टाउनबद्दल सांगते जिथे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून लोक जाऊ शकतात पण त्या ठिकाणाहून बाहेर जाण्याचा कोणताही मार्ग त्यांना माहिती नाही. त्या ठिकाणी असलेल्या लोकांना नेहमी एकमेकांचा आधार देण्याची आवश्यकता होती आणि त्या ठिकाणच्या टॉवर किंवा लाईट हाऊसमध्ये काही मुलं अडकले होते आणि त्यांना मुक्त करण्यासाठी मिरांडाची निवड झाली होती. मिरांडाने असेही म्हटले होते की त्यापूर्वी अनेक लोकांना निवडले गेले होते परंतु कोणालाही त्या मुलांना मुक्त करण्यास यश मिळाले नव्हते. आणि आता टॅबीला देखील ते आवाज ऐकू येत होते ज्याचा थोडक्यात अर्थ होता की आता तिला निवडले गेले आहे. त्यानंतर टॅबी तिथे ठेवलेली ड्रॉइंग्स पाहते ज्यात त्या टाउनच्या अंतर्गत त्या मुलांच्या टॉवर आणि व्हाईट बॉयचे चित्र होते. ते पाहून टॅबी शॉक होऊन जाते कारण इतक्या वर्षांपूर्वी कोणीतरी त्या ठिकाणची ड्रॉइंग्स काढली होती. याचा अर्थ हा होता की हे सर्व काही वर्षांपासून नाही तर अनेक शतकांपासून सुरू आहे. दरम्यान टाउनमध्ये मिसेस लूचा अंतिम संस्कार संपल्यावर बॉयड आता एक मॉन्स्टर पकडू इच्छित होता जेणेकरून तो त्या मॉन्स्टरबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. यासाठी तो एलिसला तयार राहण्यास सांगतो. जुली आणि इथन तिथून प्राण्यांना पाहण्यासाठी निघून गेले होते आणि जिम जेव्हा घरी येतो तेव्हा अचानक फोन वाजू लागतो. त्याला फोन उचलल्यानंतर दुसऱ्याकडून एका मुलाचा आवाज येतो जो स्वतःची ओळख थॉमस म्हणून सांगतो ज्यामुळे जिम खूप शॉक होतो. याचा अर्थ असा होता की येथे अशी काहीतरी गोष्ट घडत होती ज्यामुळे सर्वांना थोडा धक्का बसणार होता. त्याला फोन उचलल्यावर दुसरीकडून एका मुलाचा आवाज येतो जो स्वतःची ओळख थॉमस म्हणून सांगतो ज्यामुळे जिम खूप शॉक होतो. आणि यासोबत एपिसोड 2 इथे संपतो. आता एपिसोड 3च्या सुरुवातीला
फोनमधून येणाऱ्या थॉमसच्या आवाजाला जिमला टॅबीच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवले जात होते. पण आपल्याला माहिती आहे की टॅबी जिवंत आहे. त्यासोबतच तो जिमला जुली आणि इथनवर लक्ष ठेवायला सांगतो, जे अप्रत्यक्षपणे असं सांगू इच्छित होता की ते दोघंही मरणार आहे. जिम हे ऐकून खूप घाबरलेला असतो आणि तो धावत जाऊन एनिमल शेल्टरमध्ये पोहोचतो. तिथे जुली आणि इथनला घरात जाण्यास सांगतो आणि बॉयड देखील जिमची अशी अवस्था पाहत होता, जी त्याला खूप अजीब वाटत होती. आता वास्तविक दुनियेत टॅबी हेनरीशी बोलत होती, तेव्हा अचानक तिला बाहेरून आवाज येतो, ज्यामुळं टॅबी शॉक झाली होती. परंतु हेनरीसाठी ते सामान्य होतं. ते बाटलांचं झाड होतं, जिथे त्या झाडावर अनेक बाटल्या टांगलेल्या होत्या आणि ते मिरांडानेच बॅकयार्डमध्ये बनवलं होतं, कारण मिरांडाला ते खूप आवडत होतं. हे ऐकून टॅबी त्या बाटलींच्या झाडाकडे जाते, पण त्या झाडाच्या मध्ये कोणतीही जागा नव्हती जिथे ती जाऊ शकत होती. तेव्हा हेनरी तिला सांगतो की एक असंच झाड आहे ज्याच्या आत एक जागा आहे आणि मिरांडाने त्याच झाडाची कॉपी म्हणून इथे हे बॅकयार्डमध्ये एक झाड बनवलं होतं. ते झाड थोड्या अंतरावरच एका पार्कमध्ये आहे आणि हे खूप शॉकिंग आहे, कारण असेच झाड आपण टाउनमध्येही पाहिले होते. अगदी हेनरीच्या 35व्या वाढदिवसाच्या दिवशी मिरांडाला त्या झाडाच्या जवळूनच आवाज ऐकू येऊ लागले होते आणि त्याच ठिकाणाहून हे सगळं सुरू झालं होतं. त्याचवेळी टाउनमध्ये विक्टरला आपण पाहतो, जो सध्या त्याने बनवलेल्या एका जुन्या नकाशाची तपासणी करत होता आणि एका झाडाजवळ जाऊन तिथे खोदून एक सुटकेस काढून थेट सैराच्या घरी जातो. सैरा नेथनची खेळण्याची दुरुस्ती करत होती, ज्याला केनीने रागात तोडले होते आणि ते इथनचे आवडते खेळणे होते. आता विक्टर तिथे कपड्यांनी एक तंबू किंवा किल्ला तयार करून काही गोष्टी आठवू इच्छित होता. त्या सैराला तो मदत मागतो आणि सैरा देखील याला मान्यता देते, कारण अखेर तिलाही इथून बाहेर पडायचं होतं. त्याचवेळी बॉयड एलिस सोबत मिळून मॉन्स्टरला पकडण्याबद्दल विचार करत होता, की त्यांना पकडून त्यांचा छळ करून त्या ठिकाणाबद्दल जाणून घेता येईल म्हणून. आता असं वाटत होतं की जसं ते घरात तावीज लावल्यानंतर मॉन्स्टर आत येऊ शकत नाही, तसेच कदाचित जर ते मॉन्स्टरला कुठल्या तरी ठिकाणी बंद करून आणि त्या ठिकाणी जर त्यांनी बाहेर तावीज लावले तर मॉन्स्टर घराच्या आतच बंद राहतील. परंतु यावर काही निश्चित माहिती नव्हती, कारण हे कधीच कुणी केलं नव्हतं. याच दरम्यान डोना तिथे येते आणि ती बॉयडला हे करण्यापासून थांबवते. ती बॉयडला समजावून सांगते की मॉन्स्टरचा कोणत्याही प्रकारे छळ करणं शक्य नाही, कारण त्यांना काही वाटत नाही. परंतु बॉयडला क्रिस्टीने एकदा म्हटलं होतं की कदाचित ते मॉन्स्टर पूर्वी माणसे असावेत आणि म्हणूनच त्यांचे इंटरनल अवयव माणसासारखे आहेत. तरीही डोना बॉयडला हे करण्यापासून थांबवते, कारण हे खूप रिस्की होतं. त्याचवेळी आपण बघतो की जेड आणि कॅनी काही लोकांना घेऊन त्या तलावाजवळ गेले आहेत, जिथे त्या ताज्या भाज्या होत्या आणि त्यांच्यासोबतच रॉजर नावाचा एक माणूस जातो. क्रिस्टी त्यांच्यासोबत जाते, कारण ती कॅनीला सांभाळू इच्छित होती. आता कॉलनी हाऊसच्या बाहेर फातिमा सडलेल्या भाज्यांना पाहते, जे खाद्य बनवण्यासाठी ठेवलं होतं. त्यांना पाहून फातिमा लगेचच त्यांना खायला सुरुवात करते. टॅली ते पाहते आणि फातिमा घाबरलेली दिसते, म्हणून ती स्वतःला खोलीत बंद करून घेते, कारण ही खूप विचित्र गोष्ट होती की ती सडलेल्या भाज्या खात होती. त्यावर टॅली तिला सांगते की यात काही वाईट वाटण्यासारखं नाही, कारण प्रेग्नन्सीमध्ये तीही अंड्यांचे शेल्स कचऱ्याच्या डब्यामध्ये काढून चाखत होती. हे ऐकून फातिमा तिला आत बोलावते आणि आपल्याला फातिमाच्या बोलण्यांमधून समजतं की ती खूप गोंधळलेली आहे. ती आपल्या बाळासोबतच इतर गोष्टींवर देखील चिंतित आहे आणि तिला समजत नाही की तिने काय करावं. त्यावेळीस टॅली तिच्याजवळ असलेली काही टॅरो कार्ड्स काढते आणि फातिमाच्या बाळाचे भविष्य भाकीत करण्याचा निर्णय करते. फातिमाला हे सर्व बकवास वाटत होतं, पण टॅलीचा पती एके वेळेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्यावेळी हॉस्पिटलमध्ये गार्डी नावाची एक महिला होती, जिने टॅलीला ते टॅरो कार्ड्स दिले होते आणि नंतर शॉकिंगली त्या टॅरो कार्डच्या मदतीने टॅलीला तिच्या कॅन्सर आणि त्या टाउनबद्दल खूप काही कळालं होतं. पण तिने त्या गोष्टींवर त्यावेळी लक्ष दिलं नाही आणि मला असं वाटतं की इथे येणारे सर्व लोक हे त्यांचं नशीब होतं आणि ते टाउनशी संबंधित होते. म्हणजे वास्तविक जगात त्या टाउनबद्दल स्वप्न येणं, कार्ड्समध्ये ते दाखवणं हे खूप विचित्र होतं. हे सर्व लोक मला वाटतं की मागील जन्मापासूनच त्या टाउनशी जोडलेले आहेत. त्याचवेळी आपल्याला कळतं की एल्जिन
दुसऱ्या सीझनच्या शेवटी काही भीतीमुळे झोपत नव्हता आणि आता तो थोड्या वेळासाठी झोपला होता. आता जसं फातिमा त्या टॅरो कार्ड्सने तिच्या बाळाबद्दल विचारते त्याचवेळी एक रेवन पक्षी त्यांच्या खिडकीत आदळून मरण पावतो. हे पाहून सर्व लोक घाबरतात आणि दुसऱ्या प्रयत्नात एक आणखी रेवन बर्ड कास तोडून आत येतो आणि त्याची देखील मृत्यू होते. हे पाहून सर्व लोक घाबरले होते. म्हणजे फातिमाच्या बाळाचे भविष्य काही चांगले नव्हते. त्यानंतर आपल्याला कळतं की कॅनी, जेड, रॉजर, क्रिस्टी, डेल हॉल आणि इतर 2 लोक त्या उडू डॉलजवळ भाज्या घेण्यासाठी गेले होते आणि कदाचित हे उडू डॉल्स वाईट शक्तींना दूर ठेवतात, म्हणजेच त्या भाज्या खराब होत नाही. असं मे बी काहीही होऊ शकतं. सर्व लोक भाज्या घेण्यात व्यस्त होते, पण जेड तिथे काही काम न करता त्याच्या डायरीत काहीतरी लिहिण्यात व्यस्त होता, ज्यामुळे त्याचा डेलशी वाद होतो. नंतर जेड थोडा बाजूला टॉयलेटसाठी जात असताना त्याची नजर लाल रंगाच्या काही दगडांवर पडते, जे खूप वियर्ड होते. त्याचवेळी एका झाडाला जेडला एका माणसाचं शरीर दिसतं, ज्याच्या डोळ्यावर स्टॅम्प करून त्याला झाडाशी चिकटवले होते. पण जेड त्या माणसाजवळ जाताच तो माणूस त्याचा गळा पकडतो, परंतु हे सगळं त्याचा एक भ्रम होता. आता जेड त्या ठिकाणी एक सेकंदही राहू इच्छित नव्हता, म्हणून तो त्या ठिकाणी न जाता टाऊनकडे जातो. परंतु अंधार लवकरच पडणार होता आणि जेड मारला जाऊ शकत होता, म्हणून क्रिस्टी त्याला थांबवण्यासाठी त्याच्या मागे जाते. परंतु क्रिस्टीचा पाय एका बिअर ट्रॅपमध्ये अडकतो, जो तिथे किती वेळापासून होता हे माहिती नाही. आता सर्व लोक क्रिस्टीच्या पायातून तो ट्रॅप काढण्याचा प्रयत्न करत असताना जेडला काही आठवतं आणि तो डेलसह उडू डॉलच्या जवळ जाऊन त्याच्या दांडांना बाहेर काढतो आणि लवकरच जाऊन जेड आणि डेल त्या बिअर ट्रॅपला हटवतात. त्यानंतर जेडला परत तोच फुटलेल्या डोळ्यांचा माणूस एका स्कलमध्ये रक्त पिताना दिसतो, परंतु त्यावेळी क्रिस्टी त्याला सावरून झोपडीमध्ये घेऊन जाते. दुसऱ्या बाजूला टाऊनमध्ये जिम आणि इथन जुलीसाठी जेवण तयार करत होते. त्याचवेळी इथनला असं वाटत होतं की त्याची आई जिवंत नाही. तो आपल्या वडिलांना सांगतो जेव्हा त्याच्या आईची डेड बॉडी मिळेल तेव्हा तिला गाळावं, जेणेकरून तिच्या मृत शरीराला किडे लागू नयेत. हे ऐकून जिम रागाने इथनला फटकारतो आणि जेव्हा जुली आणि इथन तिथून जातात तेव्हा जिमच्या घराचा फोन पुन्हा वाजतो, ज्याला जिम फ्रस्ट्रेशन आणि भीतीमुळे उत्तर देत नाही. तिथेच बॉयड चर्चमध्ये एक मेमोरियल बोर्ड तयार करत असतो, ज्यावर त्याला फादर खत्री आणि मिसेस फ्लूचे नाव लिहायचे होते. त्याचवेळी खत्री त्याच्या इमॅजिनेशनमध्ये त्याच्या समोर उभा राहतो आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की त्याने मॉन्स्टर पकडण्याचा विचार सोडून द्यावा, कारण यामुळे बॉयडला जीवाचा धोका होऊ शकतो. बॉयड फ्रस्ट्रेट होऊन त्याला तिथून निघून जाण्यास सांगतो आणि खत्री तिथून गायब होतो. मेमोरियल बोर्ड तयार झाल्यावर बॉयड काही विचार करत डायनरमध्ये जातो, जिथे बक्ता आणि इथन स्वच्छता करत असतात. बक्ता आणि इथन दोघेही फार घाबरलेले होते की ते घरी परत जाऊ शकतील की नाही. त्याचवेळी बॉयड त्यांना समजावतो की जर इथे येण्यासाठी मार्ग आहे तर इथून जाण्यासाठीही नक्कीच मार्ग असेल. त्यानंतर बॉयड रेंडलकडे जाण्याचा विचार करतो, जिथे रँडल परत हॅल्युसिनेशनमध्ये असतो. पण बॉयड तिथे येण्यावर रेंडल जरा शांत होतो. बॉयड आजच्या दिवशी रेंडलला शेरिफ स्टेशनमध्ये जाऊन तिथे राहायला सांगतो, कारण आज बॉयड स्वतः बसमध्ये राहून बाहेर येणाऱ्या मॉन्स्टरवर लक्ष ठेवू इच्छित होता. आता हेनरीला टॅबी दुसऱ्या बॉटल ट्रीकडे घेऊन जाण्यास सांगते. तिला वाटतं की कदाचित तिथे काही क्लू मिळतील. पण जसं ते कारमध्ये बसतात तसंच कारमध्ये एक सॉन्ग वाजायला सुरुवात होती, ज्याची कॅसेट हेनरीच्या रेडिओमध्ये अडकली होती आणि ते स्वतःच वाजायला लागलं होतं. हे गाणं हेनरी आणि त्याची पत्नी मिरांडा यांचं फेवरेट सॉन्ग होतं, जे ऐकून टॅबी शॉक होते, कारण हे सॉन्ग तिचं आणि जिमचं पण फेवरेट सॉन्ग होतं. खरं तर आर्वीमध्ये येताना ते तेच गाणं ऐकत होते. अचानक कारमध्ये टॅबीला ते ब्रासलेट दिसतं. तसंच ब्रासलेट ती नोटीस करते जे जिमसाठी तिने तयार केलं होतं आणि जिमने ते हॉस्पिटलमध्ये गमावलं होतं. परंतु नंतर टॅबीला तेच ब्रासलेट डायनरमध्ये मरणाऱ्या लोकांच्या सामानात सापडलं होतं. हेनरीच्या बोलण्यावरून कळतं की हे ब्रेसलेट त्याची पत्नी मिरांडा हिने त्याच्यासाठी तयार केलं होतं आणि हे ऐकून टॅबी पूर्णपणे शॉक होऊन जाते. तिला असं वाटत होतं की जणू अजूनही ती टाऊनमध्येच आहे आणि हे सर्व तिचे इमॅजिनेशनमध्ये घडत आहे, म्हणून ती कारमधून उतरू इच्छित होती.
पण हेनरी, जो आता विक्टरला भेटण्यासाठी इच्छुक होता, टॅबीला कारमधून उतरवण्याची परवानगी देत नाही आणि गेट पकडून तो ड्राईव्ह करू लागतो. परिणामी त्यांच्या कारचा ॲक्सिडेंट होतो. टॅबीचे डोळे पुन्हा उघडल्यावर ती एका ॲम्ब्युलन्समध्ये असते, जिथे 2 मेल नर्स आणि एक पोलीस ऑफिसर तिच्या शोधात असतात, कारण ती हॉस्पिटलमधून गायब झाली होती. अपघातात हेनरीला गंभीर जखमा झाल्या होत्या आणि त्याला एका मशीनमध्ये ठेवण्यात आलं होतं. टॅबी त्यांच्याशी बोलत असताना ती पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापासून नकार देते आणि अचानक त्या ॲम्ब्युलन्सच्या समोर तेच मनहूस झाड उभं राहतं. होय, म्हणजेच तुम्ही विचार करत असाल की कथा ज्या ठिकाणी सुरू झाली होती त्याच ठिकाणी ती परतत आहे. हे पाहून ड्रायव्हर आणि विशेषतः टॉबी शॉक होते, कारण तिला माहिती होतं की आता पुढे काय होणार आहे. आणि यासह एपिसोड 3 इथे समाप्त होतो.